नमस्कार, आपण पाहतात इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल। आज आपण भेटणार आहोत एक विलक्षण व्यक्तिमत्व, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्री BK पवार, जे ऑल मार्शल आर्ट सेल्फ डिफेन्स फेडरेशनचे अध्यक्ष असून महिलांच्या सुरक्षेसाठी, युवकांच्या सक्षमीकरणासाठी आणि सेल्फ डिफेन्स या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत। त्यांचा अनुभव, शिस्त आणि समाजासाठीची निष्ठा ही आजच्या पिढीसाठी एक प्रेरणादायी आहे। चला तर मग ऐकूया त्यांच्या जीवन प्रवासातील काही खास क्षण आणि विचार। नमस्ते, ओम नमो नारायण। मी योग सद्गुरू डॉक्टर पुट्टदेवगिरी, कोल्हापूर। माझं नाव भीमराव कृष्णा पवार। मी राहणार उर्फ BK पवार। माझं मूळ गाव आहे सांगली जिल्ह्यामध्ये बत्तीसराळा तालुक्यात मांगरूळ मोरेवाडी। मी सध्या मुंबईमध्ये राहतो आणि मी पोलीस दलातून सेवानिवृत्त झालो आहे आणि आता समाजासाठी कार्य करतो। आत्ताच आपण कोल्हापूरमध्ये आलेले आपले BK पवार सर, ज्यांनी जागतिक स्तरावरती मार्शल आर्ट पोचवला आणि आज ते कोल्हापूरमध्ये येऊन शासकीय सेवेमध्ये जे काम करतायत किंवा गावगावमध्ये जे काय लोक काम करतायत किंवा महिला असतील, याच्या सुरक्षेचा प्रश्न शासन दरबारी मांडून ते आज कोल्हापूरमधून ही जी काय जबाबदारी आहे ती सुरुवात करतात। ॲक्च्युली त्यांच्या बोलण्यातून मला समजलं की पुण्यामध्ये दौंड या ठिकाणी त्यांचा आयडियल प्रोग्राम चालू होतो आहे, म्हणजे ती सुरुवात झालेली आहे, पण आज कोल्हापूरमध्ये त्यांची उपस्थिती आहे की जेणेकरून उद्या त्यांच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। बरोबर, तर थोडक्यात आपण त्यांच्याविषयी जी माहिती अगोदर घेणार आहोत की त्यांचा जीवन प्रवास कसा होता आणि ते आज इथपर्यंत जे पोचले, त्याच्या पाठीमागचं जे त्यांचे उद्देश होते आणि त्यांना जे काही कष्ट सहन करावे लागले, त्यांनी जे काय प्रॅक्टिस केलं असेल त्या प्रॅक्टिसमधून त्यांनी जे काही साध्य केलं ते साध्य करत असताना इथपर्यंतचा जो प्रवास त्यांचा कसा पार पडला याच्याविषयीची माहिती आपण BK पवार सरांच्याकडे आपण घेऊ। माझं नाव भीमराव कृष्णा पवार उर्फ BK पवार। मी पोलीस दलामधून 31 मे 2020 रोजी रिटायर झालो। माझी 39 वर्ष 5 महिने सेवा झाली आणि त्यातली जवळजवळ 38 वर्ष मी प्रशिक्षक म्हणून काम केले। बॉडीगार्ड्स, कमांडो, समाजातील इतर महिला, शाळा कॉलेजमधील विद्यार्थी, खास करून पोलिसांची मुलं, त्यांना मी प्रशिक्षण देण्याचं काम केलं। माझं नेटिव्ह प्लेस आहे मांगरूळ, शिराळा तालुका, सांगली जिल्हा, शिराळा तालुका, मांगरूळ मोरेवाडी गाव। सध्या मी मुंबईमध्ये राहतो। मी पोलीसमध्ये भरती झालो 12 डिसेंबर 81ला आणि कामावर रुजू झालो मी 4/1/82ला। मी पोलीसमध्ये जाण्या अगोदर 77ला थोडंसं मार्शल आर्टचं ट्रेनिंग केलं होतं। 10वी पास करून गेलो मुंबईला आणि तिथं माझा योग आला, तर थोडंसं बेसिक ट्रेनिंग केलं होतं, परंतु मला परिस्थिती आपण शिकता आलं नाही। परंतु पोलीसमध्ये मी ट्रेनिंग करून आलो। पहिलीच पोलीस दलात पोलिसाची बॅच निघाली करायच्यासाठी, तर त्यात माझं निवड झाली माझी। मी उत्कृष्टप्रमाणे पहिलं माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 6 महिने अतिशय परिश्रम घेतले आणि मला त्याला यश मिळालं आणि मला ॲडव्हान्स कोर्ससाठी ठेवण्यात आलं। आमची 12 लोकांची टीम होती। त्याच्यानंतर मग प्रशिक्षक म्हणून माझी निवड झाली। म्हणजे थोडक्यात तुम्ही तिथं तुमचं भूत दाखवलं, तुमचं कौशल्य दाखवलं म्हणून तुमची 12 लोकांमध्ये निवड झाली असते। मग सतत परत शिकवत गेलो। मग मला परदेशात जाण्याचा योग आला। 84ला आम्ही जपानला गेलो, तिथं खरं कराटे काय आहे हे जाणून घेतलं आणि तशाच पद्धतीचं महाराष्ट्र पोलीस दलात देता येईल का तो अभ्यास करून मी सतत ते आजपर्यंत देत आलो। बघा, सरांनी स्वतः कष्ट करून ती कला अवगत करून आणि नुसतीच अवगत भारतात न केली तर परदेशात जाऊनसुद्धा त्यांनी ही कला अवगत केली आणि ती कशासाठी, स्वतःसाठी तर आहेच, परंतु पोलीस दलाचा किती मोठा विचार केला। आणि पोलिसांना अनेक गुन्ह्यांचा उकल करत असताना अनेक गुन्हेगारांचा सामना करावा लागतो। तो सामना करत असताना त्यांना असं नाही की मी कराटेवाला आहे, मी जुडोवाला आहे, मी असं नाही, तर त्यांनी सगळे आर्ट एकत्र केले, मार्शल आर्ट एकत्र केला
आणि सगळे म्हणजे तायक्वांडो असेल, कुंफू असेल, शोटोकान असेल, सगळं एकत्र करून त्याचं प्रेरित घेतलं स्वतः. म्हणजे अगोदर आपण म्हणतो ना, आधी सिद्ध व्हा आपोआप प्रसिद्ध व्हा, त्याप्रमाणे सरांनी शुद्धता सिद्ध केली आणि आज प्रसिद्धीच्या मार्गाला आहेत. ते कशामुळं? स्वतःच्या गुणवत्ते. तर आता आपण त्याचा पुढचा प्रवास जाणून घ्यायचा आहे की आता आपला काय उद्देश आहे, ते तुम्ही या उद्देशाने इथं आलेला आहे ते जरा सांगा. मी पोलीस दलामध्ये काम करत असताना पोलीस अधिकारी अंमलदार यांना प्रशिक्षण देता मला त्या दिवशी संधी मिळाली. जिथं नाशिकला MP तिथं PSI DYSP बनवले जातात, हैदराबाद IPS अकॅडमीला IPS लोकं बनवली जातात आणि ही लोकं आल्यानंतर प्रॅक्टिकली काम करत असताना माझा त्यांचा संबंध होता. मग त्यावेळी काही घटना ज्या घडतात पोलीसमध्ये, त्या घटना का घडल्या, घटना घडतापूर्वी जर आपला पोलीस असा असता तर काय करता आलं असतं, त्या घटनेचं स्वरूप ऐकून मी त्याच्यावर सर्वे केला आणि मग असं एक कॅप्सूल तयार केला की अशी घटना घडत असेल तर असं जर आपला पोलीस मात्र सक्षम असेल तर ती घटना आपण बऱ्यापैकी हँडल करू शकतो. मग त्याच्यावर विविध 27 देशामध्ये जाऊन मी सर्वे केला, तिथला अभ्यास घेतला, वेगवेगळ्या आपण सांगितल्याप्रमाणे काही संस्थांमध्ये गेले आणि खास पोलिसांसाठी एक कॅप्सूल तयार केला. बघा, म्हणजे या अभ्यासातून त्यांनी काय निर्माण केलं की पोलिसांना काय आवश्यक आहे. पोलीस समोर जनतेमध्ये जेव्हा जातात, जनतेला येणारे प्रश्न, जनतेवर होणारे विघातक हल्ले, त्याच्याशी पोलिसांचा सामना कसा करू शकतो पोलीस, याचा सगळं कॅप्सूल कोर्स तयार केला थोडक्यात. म्हणजे पोलिसांना जे आवश्यक आहे ते स्वतः तयार केलं आणि मग ते पोलिसांना शिकवायला सज्ज झाले. बरोबर. मी हे करताना दुसरं लक्षात ठेवलं, आज आपल्या देशाची तरुण पिढी जी आहे, मग मी त्यासाठी पहिला जो हातात घेतला तो पोलीस अधिकारी अंमलदारांच्या हातात, जेणेकरून मुलं जर सक्षम केली. कारण पोलीस अधिकारी अंमलदार ज्यावेळी आमचे काम करत असतात घरी लक्ष द्यायला वेळ नसतो. त्यातून मला चांगलं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू मिळाले, बरेच माझे क्लासवन अधिकारी झाले विद्यार्थी. मग त्याच्यातून असं केलं की हाच कॅप्सूल आपण समाजाकडे का वापरतो. आज समाजातील तरुण पिढी व्यसनाधीन होतो, मुलं म्हटलं आईवडिलांचं ऐकत नाही, बऱ्याच गोष्टी घडतायत. मग याला कुठंतरी आपण एक समाजाचा घटक म्हणू आणि आपणाला कल्पना आहे आणि माझ्याकडे वेळ आहे. म्हणजे बघा, सरांनी विचार का केला, पोलीस आणि जनता यांच्यामधले संबंध गुंतवित होण्यासाठी पोलिसांना तर शिकवलंच, तर जनतेतल्या लोकांना शिकवायला तयार सुरू केली आणि त्या माध्यमातून पोलीस आणि जनता यांच्यामधले संबंध गुंतवित करण्यासाठी, ते चांगले सुधारण्यासाठी आणि त्याच्यामुळं काय घडणार नव्हतं तर कायदा सुव्यवस्था प्रश्न जो होता तो प्रश्न सुटणार होता. एवढा मोठा विचार त्यांनी केला. म्हणून त्यांनी पोलिसांना शिकवत जनतेच्या लोकांना पण शिकवलं आणि जनतेच्या लोकांना शिकवत असताना त्यातून एक खेळाडू तयार केले, जे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावरती, राष्ट्रीय स्तरावरती पोहोचले आणि त्यातून काही अधिकारी झाले. त्याची तेवढी मोठी कामगिरी सरांच्या माध्यमातून आता होत आहे. आता माझा दुसरा हेतू असा आहे, माझं मानस असा आहे की मी एकटाच शिकवतो, पण मी किती लोकांना शिकवतो. त्यापेक्षा आता मला प्रशिक्षक तयार झाले आणि मोठी टीम तयार झाली की त्यांच्या माध्यमातून ती स्प्रेड केली आणि समाजातल्या तळागाळामध्ये ग्रामपंचायती, शाळा, कॉलेज, शिवाय आमचं पोलीस दल, गार्ड्स, जिथं जिथं काम करतात तिथं तिथं ते सक्षम झालं पाहिजे. इव्हन महाराष्ट्रातल्या सर्व इंडस्ट्री, सिक्युरिटी, सोसायटी आणि त्यांची सिक्युरिटी ती मला सक्षम करायचं. कारण बऱ्याचशाच घटना, बेसिक घटना तिथं त्या टाळता येतील, तिथे होणारे गुन्हे ते थांबवता येतील. म्हणजे देशात काहीतरी बदल होण्याची जर जबाबदारी आपण पार पाडली तर त्यासाठी ठोस तयार करायचा आणि त्याचं मी उद्या एक कॅप्चर कोर्स तयार केला आहे. त्याचा आपण कोल्हापुरात लोकांनी शिबिर घेतलं आणि त्याला एक 20 लोकांची आम्ही निवड केलेली आहे. त्याच्या माध्यमातून 2 दिवसाला तयार करणार आहोत आपण. आज कोल्हापूर या ठिकाणी ते आणले, जे थोडक्यात शासकीय सेवा असेल, समाज असेल, ग्राहक असेल, इंडस्ट्रीज असेल, कोणत्याही स्तरामध्ये स्त्री असेल, पुरुष असेल, प्रत्येक व्यक्ती स्वतःचं स्वातंत्र्य स्वतः करू शकला पाहिजे. यासाठी त्याला एकटा नाही काम संपला, तर त्यासाठी त्याला प्रशिक्षक तयार करायचं की जे प्रशिक्षक लोकांमध्ये पोहोचून त्यांच्यासाठी लोक घडवतील. सर घडले की तुकाराम महाराजांचं एक गुरु वाक्य आहे, मी घडलो, तुम्ही मी घडलो. म्हणजे मी घडलो आहे ते पण घडलं पाहिजे. यासाठी सर आज लोक घडत आहेत की त्यांच्यासाठी आणि तयार करून ते जनतेमध्ये पोचवून जनता आरोग्यदायी, सुखी, समाधानी स्वतः संरक्षित करायला तयार केले आहे.
याचा विचार करतात. दुसरा महत्त्वाचा हा हेतू आहे. आज बऱ्याच ठिकाणी महिलांच्यावर हल्ले होतात, लहान मुलं किडनॅपिंग केली जातात, त्यांना वेगवेगळ्या मार्गाला वळवलं जातं. तर हे कुठेतरी थांबायचं असेल तर प्रथम जर आपण स्त्रियांनाच ते शिकवलं तर ते खूप त्याचा लवकर त्या कुटुंबावर परिणाम होईल असं मला वाटतं. मी अभ्यासांती शासनाचा स्वयंसिद्धा कोर्स चालवत असताना शिकवत असताना माझ्या लक्षात आलं. म्हणून मी जास्त खास करून महिला शिकवतो. सर्वांना शिकवायचं आहे मला. पण एक स्त्री जर शिकली तर ती कमीत कमी तिच्या होणाऱ्या छोटी मुलांना किंवा असणाऱ्या मुलांना सांगेल हे वाईट आहे तू करू नको, हे चांगलं आहे हे तू कर. म्हणजे थोडक्यात शासनाला सुद्धा मदत करता येईल. स्वयंसिद्धा ही शासनाची संकल्पना आहे. हो, ही शासनाची संकल्पना लोकांनी ती सिद्ध केली पाहिजे. यासाठी सुद्धा प्रयत्न करतायत की ती जी शासनाची संकल्पना आहे ती सरांच्या माध्यमातून अजून लोकांपर्यंत कशी पोहोचेल यासाठी सुद्धा प्रयत्न करतायत. कारण ज्यावेळी मी अभ्यास केला, जवळजवळ आता माझं 47 वर्ष चालू त्या मार्शल आर्ट्समध्ये मी अभ्यास करते, अजून शिकतोय, मी परिपूर्ण नाही झालेलं. तर माझ्या असं लक्षात आलं की एक स्त्री जर शिकली तर ती लोकांना शिकवेल, पण तिच्याबरोबर तिचा कॉन्फिडन्स वाढतो. मार्शल आर्ट्समुळं त्या आर्म मार्शल आर्ट्समुळं असं आहे स्वतःचा आत्मविश्वास एवढा स्ट्रॉंग होतो. त्याचं उदाहरण मी आहे. कारण मला माझं मन सांगतं की मी एका खेडेगावातून आलो, मी तरी गोष्ट करतो. त्याला एकमेव कारण होतं योगा आणि कराटेतील काही टेक्निक्स, कराटेतील काही लेक्चर्स, कराटेतील काही व्यायाम. तर तो माझा माणूस आहे की सर्वांचा स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढवायचा आणि त्याचा खूप एक कॅप्चरचा पार्ट आहे जो जगातल्या एका मिटिंगमध्ये केलेला तो वापरतो. म्हणजे मला सरांचा उद्देश काय आहे की मार्शल आर्ट जर करायचं असेल तर त्यासाठी योगासुद्धा करत नाही. म्हणजे शरीरानं जर तुम्ही मजबूत असाल तर मनासुद्धा मजबूत असतात. म्हणजे शरीर आणि बळ जर निरोगी असेल तरच मार्शल आर्ट व्यवस्थित करू शकत आहे. आणि शरीराने बळ निरोगी असल्यानंतर जेव्हा तो आरोग्यदायी माणूस तयार होतो तेव्हा ते घर पूर्ण आरोग्यदायी आणि नुसतं पडत नाही. आरोग्यदायी नुसतं होत चालणार नाही. जेव्हा समाजामध्ये जातो त्या समाजामध्ये असणाऱ्या विघातक गोष्टी म्हणजे चुकीच्या लोकांची हल्ली जर आपल्यावरती झाली तर ते सुद्धा भरपूर लावता आली पाहिजे. त्यासाठी शासनाला बोलवायचं नाही, लगेच काय झालं की लगेच पोलिसांना फोन करा, तुम्ही काय करा. सरांचा उद्देश काय आहे, तुम्ही सिद्ध व्हा. सिद्ध करण्यासाठी आता ती स्वयंसिद्ध जे शासनाची संकल्पना आहे तसेच सरांचीसुद्धा एक संकल्पना आहे की प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मुलं, प्रत्येक स्त्रिया हे सिद्ध झाले पाहिजेत. आणि त्या सिद्धतेसाठी योगा, मार्शल आर्ट हे त्यांना आलं पाहिजे. शरीराने बाहेर निरुक्त राहिलंच पाहिजे आणि बाहेर गेल्यानंतर स्वतः संरक्षण स्वतः केलंच पाहिजे. हा उद्देश सरांचा आणि यांचा उद्देश घेऊन आज सर समाजामध्ये काम करतात. दुसरा एक माझ्या लक्षात आलं, प्रत्येक माणसाला प्रत्येक वेळी निर्णय घ्यावा लागतो. आता आपण आला तर ते निर्णय घेऊन आला, पुढे जायचं आहे, उठायचं आहे किंवा प्रत्येक क्षणाला निर्णय घ्यावा लागतो. आणि घेतलेला निर्णय सक्षम आणि वजनयुक्त आहे. मग मार्शल आर्ट्समध्ये, योगामध्ये, आध्यात्मिकमध्ये असे काही प्रकार आहेत त्याच्या माध्यमातून तुम्ही चटकन कसा निर्णय घेऊ शकता आणि घेतलेला निर्णय तुमचा पॉझिटिव्ह करता, सकारात्मक करता, याचाही मी अभ्यास केला आणि तोही एकच पाठ आपण टाकलेला आहे. जेणेकरून प्रत्येक माणसाला प्रत्येक क्षणाला निर्णय घ्यावे लागतात आणि त्यांनी घेतलेले निर्णय जर सकारात्मक असतील तर समाजाची हानी होणार नाही, त्या व्यक्तीची हानी होणार नाही. हा जमेची बाजू आहे. आणि तिथे घेतलेले निर्णय पॉझिटिव्ह असल्यामुळं आपला समाज, आपला देश, आपलं राष्ट्र हे डेव्हलप व्हायला मदत होतं. सगळ्यांनी हाही विचार केला की आपला देश आहे तो देश सक्षम व्हायचा असेल तर देशातली जे तरुण पिढी सक्षम होईल. तरुण पिढी सक्षम होण्यासाठी काय पाहिजे, त्याला योगा आला पाहिजे, क्लास आलं पाहिजे, त्याला स्वतः कसं राहिलं पाहिजे ते आलं पाहिजे, स्वतःची निर्णय घेता आले पाहिजे. पण निर्णय घेत असताना एकदा निर्णय घेतला की तो बदलता नाही. कारण निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णयाच्या प्रती जे काही काम असेल ते त्याला पूर्णत्वाला घेऊन गेलं पाहिजे. आता एकदा एक निर्णय घेतला, परत दुसरा निर्णय घेतला, असे जर बदलते निर्णय असतील तर ते निर्णय चुकीचे होतात. म्हणून सरांचं असं मत आहे की एकदा निर्णय घेतला तो पूर्ण विचाराने घेतला पाहिजे आणि निर्णय घेतल्यानंतर त्या दिशेने तुमची वाटचाल झाली पाहिजे. जसं आज सरांनी ठरवलं की मी काही मला पोलीस खात्यात काही घटना घडल्या तर मी मार्शल आर्ट सोडणार नाही, मी स्वसंरक्षणाच्या या कला शिकणारच. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कला शिकले आणि तोच निर्णय ते आज दुसरी पोलिसात केली. एक अधिकारी म्हणून ते
सेवानिवृत्त झाले, आज त्यांना पेन्शन मिळते, सुखाचं लाईफ ते जगू शकत आहेत. पण त्या सुखाच्या लाईफमध्ये त्यांना अजिबात इंटरेस्ट नाही. त्यांना कशामध्ये इंटरेस्ट आहे की माझ्यासारखे अनेक लोक उठले पाहिजे आणि ते सुखी समाधान राहिले पाहिजे. जे पैसा इम्पॉर्टंट नसेल, पण एक त्या निर्मात्याने काम दिलं आहे की तू सुखी तर इतर सुखी. म्हणजे तुला जर सुख प्राप्त पाहिजे असेल, सुखी व्हायचं असेल, तर तुझ्या मनातल्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्णत्वाकडे नेण्यासाठी तू प्रयत्न केले पाहिजे. आणि या परमेश्वराच्या इच्छा असतात. आपल्या मनात असेल त्याप्रमाणे ते घडेल असं नाही, त्याच्या मनात असेल त्याप्रमाणे निश्चितच घडतं. आणि परमेश्वराच्या मनात आहे की BK पवार सरांच्या माध्यमातून एक सक्षम भारत तयार झाला पाहिजे आणि ते काम परमेश्वर स्वतः त्यांच्याकडे करून घेतो. हेच मला या वेळेला सांगायचं आहे. आणि तुमचं जे काय असेल ते तुमचा प्रवास आपण पुढे अजून एक माझा विषय राहिला, तो मी शेवटची 2 वर्ष मला मिळाली ती वाहतूक विभागात. मी तिथे गेल्यावर मला चांगली पोस्टिंग देत होते, पण ती नाकारली. आणि जे महाराष्ट्र पोलीस दलाचं जे वाहतूक व्यवस्था आहे त्याचं प्रशिक्षण बायकाला झालं. तिथे एक व्हेकंट जागा होती, ती मी मागून घेतली आणि तिथे 2 वर्ष मला काम करण्याचा म्हणजे संधी मिळाली. तर त्यावेळी असं लक्षात आलं माझ्या, खूप अभ्यास केल्यानंतर ॲक्सिडेंट का होता, ॲक्सिडेंट होण्याची कारणं शोधली. मी परदेशातली वाहतूक व्यवस्था अभ्यास केला, इस्रायलची वाहतूक व्यवस्था पाहिजे आणि आपली वाहतूक व्यवस्था पाहिजे. मग नेमकं काय करता येईल, ॲक्सिडेंट कमी कसे करता येईल. ॲक्सिडेंट होणार नाही असं ॲक्सिडेंट होत जाते, पण त्याचं प्रमाण कसं कमी करता येईल त्याच्यावर खूप अभ्यास केला. माझे जे परदेशात जे संबंध होते, जवळजवळ माझे 30 देशाशी संबंध होते, तिथल्या वाहतूक व्यवस्था चांगली राहावी काय करतात हे सर्व अभ्यास केला. आणि मी तो अभ्यास करून त्यातला एक पार्ट मी माझ्या ह्याच्यात घेतला की घरापासूनच्या व्यवस्था आहे. आत्ता ह्या शिक्षणात मी देतो आहे, त्या माझ्या प्रशिक्षकांना देतो आहे, ॲक्सिडेंटच होणार नाहीच नाही, तुझ्या हातून नाही होणार. म्हणजे प्रिकॉशन्स बेटर दॅन केअर, भरपूर होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे मग तुम्ही सांगता. हो, मग ते झाल्यामुळे तो एक आपला खूप बघा फायदा होईल असं मला. लोकांचं फक्त आरोग्यच नाही बघितलं तर आरोग्य कशामुळे खराब होऊ शकतं. समजा ट्रॅफिकमध्ये ज्यांनी अधिकारी म्हणून काम केलं, ते अधिकारी काम करत असताना बघा सगळ्या ठिकाणी शासकीय नोकरीमध्ये क्रीम पोल्युशन मिळत नाही, क्रीम पौष्टिक मिळते, हे सगळ्यांचा उद्देश असतो. क्रीम पोल्युशनमध्ये तुम्हाला माहिती असेल क्रीम म्हणजे काय, मी याच्यावरती विश्लेषण करू शकत नाही आणि करायची इच्छा पण नाही. पण त्याने ते काही क्रीम असं काही बघितलं नाही, त्याने फक्त एकच बघितलं की माझा पोलीस सक्षम व्हायचा असेल आणि त्या सक्षम पोलिसांच्याकडनं चांगलं काम कसं घडेल आणि ती जनता सुखी समाधान कशी राहील याकडे लक्ष देऊन ते काम करत गेले. अनेक देशांचे त्यांचे संबंध होते, त्यातून म्हणजे वाहतूक शाखेचा अभ्यास केला, वाहतूक पोलिसांचा अभ्यास केला, वाहतूक नियमांचा अभ्यास केला आणि ते नियम त्यांनी इथं मुंबईमध्ये येऊन जे महाराष्ट्र पोलिसांना ते शिकवले आणि त्यातून जे काही चांगला रस्ता आहे तो त्यांना द्यायचा त्यांनी त्यांच्या प्रयत्नाने ते सक्सेस केला. आणि आता आपण ते आपल्या सिलेबसमधून आणि आता हे जे सिलेबस त्यांनी तयार केला आहे त्या सिलेबसमध्ये त्यांनी पोलीस म्हणून काय कसं राहिलं पाहिजे, पोलिसांचं कर्तव्य काय असलं पाहिजे, त्याचबरोबर स्वतःचं आरोग्य व्यवस्थित सांभाळण्यासाठी योग आणि मार्शल आर्टचा कसा उपयोग होऊ शकतो, स्वतःचं संरक्षण करण्यासाठी मार्शल आर्टच्या वेगवेगळ्या कला आहेत त्या एकत्र येऊन कोणत्याही प्रकारचा जर अटॅक झाला तर त्याला रिअटॅक करून म्हणजे त्याचा डिफेन्स करून त्याचे आपली सुरक्षा करून त्याच्यावरती अटॅक कसा करू शकतो हे सुद्धा म्हणजे घातक क्षेत्रात जरी हल्ला झाला तरी तो थोपवून परत तो हल्ला कसा परतवू शकतो या सगळ्या गोष्टींचा त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि ते आज प्रशिक्षक तयार करण्यासाठी इथं आले. आज आता मला वाटतं कोणत्या ठिकाणी प्रशिक्षण होणार आहे, तो साखर कारखाना कुठेतरी